देवाच्या वचनाची सुरुवात करूयात. पहिला संदेश, 7 संदेश. पहिला संदेश प्रस्तावना, पहिलं वाक्य. एक गीत, दुसरं वाक्य. महिलांचं विशेष गीत, तिसरं वाक्य. त्याच्यानंतर एक आपलं गीत म्हणजे चर्चचं गीत, मग त्यानंतर 4थं वाक्य. 4थ्या वाक्यानंतर भजन, भजनामध्ये दानपात्र सूचना. त्यानंतर 5वं वाक्य गीत, 6वं वाक्य गीत, 7वं वाक्य समारोप. परंतु आम्ही जात असताना आज देवाच्या मंदिरामध्ये येऊन बसलेलो आहोत. ज्यावेळेस आम्ही 2000 वर्षापूर्वीच्या घटनेकडे जातो, येशू ख्रिस्त वधस्तंभावर आहे. येशू वधस्तंभावर जात असताना सहजासहजी येशू गेला नाही हो. येशूला वधस्तंभावर जाण्यासाठी आदाम आणि त्याच्या असणारी पत्नी यांनी जे देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि पापाचा प्रवेश झाला, त्याच वेळेस युगाची सुरुवात झाली. तेव्हा देवाने अभिवचन दिलं की तुझी संतती व स्त्रीची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. आणि देवाने त्याच वेळेस सांगितलं की माझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा जगामध्ये जन्म घेऊन सैतानाचं मस्तक फोडणार आहे. आणि सैतानाचं मस्तक फोडण्याचं काम 2000 वर्षापूर्वी गुलगुत्ता टेकडीवरती झालं. परंतु ते घडत असताना त्या ठिकाणी त्या असणाऱ्या गुलगुत्ता टेकडीवरती वास्तविक पाहता प्रवास मोठा आहे. आदल्या दिवशी येशू ख्रिस्त बेथानी बेतफगे या गावातून येऊन यरुष्टमेत थांबतो, आपल्या शिष्यांसंगती वार्तालाप करतो आणि मग शिष्यांना म्हणतो आपल्याला वलांडणाचं भोजन करायचं आहे. आणि मग पेत्र आणि योहान यांना सांगतो की जाऊन गावामध्ये शहरामध्ये अमुक अमुक ठिकाण आहे, त्या माणसाला जाऊन विचारा की गुरुजी म्हणतात की मी माझं वलांडणाचं भोजन कुठे करावं, तू सजवलेली किंवा तयार केलेली खोली आम्हाला दाखव. आणि मग त्याने माडीवरची खोली दाखवली. माडीवरच्या खोलीचा अर्थ आहे ज्या वेळेस घरामध्ये यहुदी लोकांकडं गेस्ट येत होते त्यावेळेस गेस्ट हे माडीवरच्या खोलीत ठेवायचे. म्हणून आम्ही ज्यावेळेस लुकृ शुभवर्तमानामध्ये वाचतो 2ऱ्या अध्यायामध्ये त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. ह्याचा अर्थ त्यांच्याकडे जे गेले होते ना नातेवाईकांकडे, त्या नातेवाईकांची असणारी जी उतार शाळा आहे म्हणजे लोकांनी राहायचं जे ठिकाण आहे आल्यानंतर गेस्टनी, त्या ठिकाणी त्यांच्याकडे जागा नव्हती. आणि म्हणून त्या माणसाने देखील त्या दिवशी त्यांना माडीवरची खोली दाखवली. माडीवरच्या खोलीमध्ये आता येशू ख्रिस्त बेथानी बेतफगेतून आला, यरुशलेममध्ये फिरला. संध्याकाळच्या वेळेस वलांडणाच्या भोजनासाठी किंवा बेखमीर भाकरीच्या भोजनासाठी तो माडीवरच्या खोलीमध्ये गेला. माडीवरच्या खोलीमध्ये येशूने सांगताना सांगितलं की तुमच्यापैकी एक जण मला नाकारणार आहे. आणि त्याच वेळेस दुसरं शिक्षण त्या ठिकाणी दिलं की स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण, की जो स्वतःला नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा आहे. मग भोजन झाल्यानंतर त्याच्या अगोदर येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. पाय धुतल्यानंतर भोजन झालं. भोजन झाल्यावर त्यांनी स्तोत्र गायलं. स्तोत्र गायल्यानंतर त्यांनी आपला प्रवास करत जैतुनाच्या डोंगरापाशी आले. जैतुनाच्या डोंगराच्या जवळ गेतशेमेनी बाग आहे. गेतशेमेनी बागेमध्ये ते गेले. आणि गेतशेमेनी बागेमध्ये गेल्यानंतर येशूने आपल्या असणारे 11 शिष्य, कारण 12वा यहुदा इस्करियोत हा ऑलरेडी प्रमुख याजकांकडे गेला होता यासाठी की येशूला कसं धरून द्यायचंय ते ठिकाण दाखवण्यासाठी. 11 जणांना तो गेतशेमेनी बागेमध्ये घेऊन आला. गेतशेमेनी बागेमध्ये आल्यानंतर त्या गेतशेमेनी बागेमध्ये येशूने 8 जण एके ठिकाणी ठेवले. 3 त्यांना सांगितलं जागे राहा आणि 3 जणांना संगती घेतलं. पुढे गेला, त्यांना सांगितलं माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मग त्यानंतर येशू आणखीन थोडासा पुढे गेला आणि त्याने त्या ठिकाणी प्रार्थना केली. 3दा येशू ख्रिस्त प्रार्थना करतो आणि तो म्हणतो तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ देत, माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने होऊ देत. आणि मग त्याच्यानंतर मग येशूकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्याच वेळेस 3ऱ्या वेळेस प्रार्थना झाल्यानंतर यहुदा इस्करियोत हा प्रमुख याजकाकडचे जे लोक आहेत किंवा मुख्य याजक आणि त्यांच्या असणारे लोक यांना घेऊन त्या ठिकाणी तो येतो. आणि आल्यानंतर तो येशूला धरून देतो आणि येशूचा आणि त्या लोकांचा वार्तालाप आहे. येशू म्हणतो मी इतक्या दिवस त्या ठिकाणी मंदिरामध्ये होतो पण शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून तुम्ही आज मला हातामध्ये काठ्या, सोटे, तलवार हे घेऊन धरण्यासाठी आलेला आहात. कारण की यशया 53 मध्ये लिहिलंय, कारण की त्यांनी त्याला अपराध्यामध्ये गणलं आणि म्हणून ते येशूला धरण्यासाठी त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी पेत्राने तलवार काढली. प्रमुख याजकाचा असणारा सेवक त्याचा असणारा कान कापला. येशूने पुन्हा चमत्कार केला, कानाला कान लावून दिला. तो मनुष्य निघून गेला, लोक निघून गेले. येशूला तिथून पुन्हा बेथानीहून यरुशलेमहून माडीवरची खोली, माडीवरच्या खोलीहून जैतुनाचा डोंगर, जैतूनच्या डोंगरापासून
41 मारायचे यासाठी, कारण की जर समजा 41 फटका जर बसला तर तो माणूस त्याच्या शिक्षेतून मुक्तता प्राप्त करत असे. हे सगळं झाल्यानंतर येशूच्या खांद्यावर वधस्तंभ दिला आणि मग येशूच्या असणाऱ्या वधस्तंभाच्या प्रवासाची सुरुवात होते. हळूहळू करून येशूचा वधस्तंभ चालू लागतो, येशूचा वधस्तंभाचा प्रवास होतो आणि मग त्या असणाऱ्या व्हाया डोलोरोसा रस्त्यावरती येशू अनेक वेळेस पडतो आणि मग मध्ये शिमोन पूर्णेकर त्याला वधस्तंभ वाहण्यासाठी लावतात आणि तो येशूच्या मागे वधस्तंभ वाहतो आणि गुलगुत्ता म्हणलेल्या टेकडीकडे येतो आणि या गुलगुत्ता टेकडीकडे आल्यानंतर मग येशूला वधस्तंभावरती खिळतात आणि मग त्याचा वधस्तंभ लटकावला जातो. असणाऱ्या त्या जमिनीपासून साधारणतः 3-3.5 फुटावरती येशू लटकवलेला आहे. आता येशू वधस्तंभावरती लटकलेल्या अवस्थेमध्ये असताना त्याच्या अवतीभोवतीचे लोक कोण याकडे पाहणं गरजेचं आहे. येशू संती ज्यांनी 3 वर्ष प्रवास केला असे असणारे त्याचे काही शिष्य त्या ठिकाणी आहेत. मी प्रेषित म्हणत नाही, शिष्य म्हणतो. शिष्य त्या ठिकाणी आहेत की जे येशूच्या मागे चालत होते. काही स्त्रिया आहेत की ज्या येशूच्या मागे चालत होत्या, त्या येशू संती आहेत. येशूची आई आहे, येशूची मावशी आहे, क्लोपाची पत्नी मरिया आहे, मगदलिया मरिया आहेत, या ठिकाणी आहेत. ज्यांना येशूला वधस्तंभावर दिल्यामुळे दुःख झालं असे त्याचे लोक वधस्तंभाच्या पायथ्याचे आहेत. त्या ठिकाणी शास्त्री आणि पुरुष आहेत, मुख्य याजकाकडचे लोक आहेत, रस्त्यावरून येणारा जाणारे वाटसरू आहेत की ज्यांनी त्याची निंदा आणि चेष्टा केली. एवढंच नव्हे तर त्या असणाऱ्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आणखीन एक गट आहे की जे रोमी सोल्जर्स आहेत की ज्यांच्याकडे ते सोपवलेलं होतं. त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही जे आहेत तुम्ही या गोष्टीकडे लक्ष लावायला पाहिजे की हा वधस्तंभावर मरणारच आहे, म्हणून तुमच्याकडे आम्ही त्याला सोपवण्यात आलेलं आहे. शेवटच्या वचनाच्या वाक्याकडे आल्यानंतर तो शताधिपती आहे, त्याचं नाव सांगणार आहे, तो कोण होता ते. आणि मग त्या शताधिपतीकडे शताधिपती म्हणजे 100वरती ज्याचा राज्य चालतो असा असणारा मनुष्य. आणि म्हणून त्याच्याकडे त्यावेळेस असं म्हटलं जातं साधारणतः 100 सोल्जर्स त्या ठिकाणी पसरले. हा सगळा लावा जमा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज गुड फ्रायडेच्या दिवशी वधस्तंभावरती जो लटकलेला प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी लटकत होता त्याने 7 वाक्य वापरले. आज आम्ही देवाचं वचन ऐकत असताना आम्ही काय म्हणून देवाचं वचन ऐकायला आलेलो आहोत? रोमी सोल्जर्स, रस्त्याने जाणारे वाटसरू, जरा दर वर्षासारखा या वर्षी पण गुड फ्रायडे आहे म्हणून थट्टा करायला तर आम्ही नाही आलो. आम्ही यासाठी आलो काय की आम्हाला दुःख झालं आणि आम्हाला आणखीन आमच्या स्वतःची आत्मिकता देवाच्या जवळ ठेवून जायची आणि आमच्या स्वतःला ओळखून घ्यायचं, ज्याप्रमाणे काही लोकांनी ओळखून घेतलं. आम्ही त्या शताधिपती सारखं आलो का सगळ्या घटना पाहतो आणि शेवटी त्याचं वाक्य फार सुंदर आहे. आम्ही शास्त्री आणि पुरुषांसारखे आहोत का जे वाक्याचा बेअर्थ करणार आहेत? आम्ही आज देवाचं वचन ऐकत असताना प्रिय बंधू आणि भगिनी, आम्ही कोणत्या मनोवृत्तीने आज देवाचं वचन ऐकायला आलेलो आहोत? समारोपाला आम्हाला पाहायला पाहिजे की मी कोण आहे. मी कोण आहे? बरेच वर्षापूर्वी एका जंगलामध्ये आग लागली आणि आग लागल्यानंतर त्या जंगलामध्ये एक मनुष्य तिथून जात असताना एक घर जळत होतं आणि त्याने ते पाहिलं. ज्यावेळेस घर जळत आहे त्यावेळेस ते पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात हे आलं की या घरामध्ये लोक पण असावेत आणि म्हणून तो मनुष्य आतमध्ये घुसला तर घरातले बाकीचे लोक मिळून पावले होते. एक लहान मुलगा जो आहे कोपऱ्यामध्ये उभा राहिलेला होता आणि त्या माणसाने त्याला धरून बाहेर आणलं आणि त्याला उभा केलं एके ठिकाणी आणि तो मनुष्य क्षणार्धात कुठेतरी निघून गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या दिवशी लोक आले, सगळं घर जळालंय. हा लहानचा कुटुंबातला मुलगा एका बाजूला उभा राहून रडत आहे, आपल्या घराकडे पाहत आहे. काही लोकांनी पाहिलं. दुसऱ्या दिवशी यांची मिटिंग बसली, सगळं लोक त्या ठिकाणी आले आणि सगळे लोक त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या लक्षात हे आलं की हा मुलगा जिवंत आहे, आता ह्याला कुणीतरी दत्तक घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून लोकांमध्ये आता बोलणं सुरू झालं, ह्याला दत्तक कोण घेईल, हा कोणासंगती राहील, कोणाचं कुटुंब ह्याला वाढवेल. आणि त्यावेळेस त्यांच्या असणाऱ्या गावातला एक दानशूर मनुष्य तो म्हणताना म्हणाला की मी या ठिकाणी आलेला आहे, मी ह्याला माझ्या कुटुंबामध्ये घेऊन जाईल आणि वाढवेल. आता सगळं घडतंय तोपर्यंत एक माणूस उभा राहिला आणि तो म्हणताना म्हणाला तुमच्या सगळ्यांपेक्षा ह्या मुलावर माझा जास्त अधिकार आहे, कारण की त्याने आपल्या हातावरचे वस्त्र बाजूला केलं आणि तो म्हणाला काल मी ह्याला वाचवलेलं आहे, त्यामुळे मी ह्याला माझ्या घरी घेऊन जाईल आणि माझ्या पद्धतीने वाढवेल. आज देवाचे लोक हो, देवाचं वचन ऐकत असताना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावलो आणि तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावलो, म्हणून माझा तुमच्यावरती अधिकार आहे की मला पाहिजे त्याप्रमाणे तुमचं आत्मिक जीवन तयार करता यावं. आणि म्हणून वधस्तंभावरचे 7 शब्द वापरले गेले. ग्रीकांच्या दृष्टिकोनातून वधस्तंभावरचं मरण म्हणजे हे दरोडेखोराचं मरण,
ते यासाठी की वधस्तंभाच्या पायथ्याशी बसून देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य अनुभवावं. कारण येशूच्या प्रत्येक वाक्यामध्ये देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य आहे. वधस्तंभावरती आम्ही जेवढं जास्त मनन करू तेवढं आम्ही वधस्तंभावर जास्त प्रीती करू लागतो. जेवढा आम्ही वधस्तंभाला जास्त आमच्या उराशी धरतो तेवढा वधस्तंभाची ऊब आम्हाला प्राप्त होते. जेवढा वधस्तंभ आमच्या जवळचा होतो तेवढा आम्हाला ख्रिस्ताचं रूप चांगल्या पद्धतीने पाहायला भेटतं. जेवढा वधस्तंभ आमच्या संगती बोलू लागतो तेवढा आमच्यामध्ये परावर्तित होत असताना दिसतं. जेवढ्या वधस्तंभाची माहिती आम्हाला भेटते तेवढ्या आमच्यामध्ये धार्मिकता आणि नीतिमत्ता वाढण्यासाठी सुरुवात होते. जेवढा वधस्तंभ आम्ही ओळखून घेतो तेवढा आम्ही देवाला ओळखायला सुरुवात करतो. ज्यांना वधस्तंभ सापडला त्यांना देव सापडला, ज्यांना तारणारा ख्रिस्त सापडला त्यांना सार्वकालिक जीवन सापडलं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही वधस्तंभाकडे येतो, वधस्तंभासारखा दुसरी महत्वाची गोष्ट जगामध्ये नाही. देवाची प्रीती आम्हाला जगामध्ये वारंवार दिसते, परंतु देवाच्या प्रीतीची परिपूर्ती हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभामध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसते. म्हणून जर देवाची प्रीती समजायचा असेल तर देवाचा वधस्तंभ समजून घेणं गरजेचं आहे. मानवाने किती देवाचा वधस्तंभ समजून घेतला ख्रिस्ताचा तरी त्याला सर्वतोपरी त्याचा अर्थ समजणार नाही. कारण संत पाऊल म्हणतो मला अजूनही अस्पष्ट दिसतं आणि म्हणी ज्यावेळेस स्वर्गात जाईल त्यावेळेस मला परिपूर्तता प्राप्त होईल. आणि येशू लटकलेल्या अवस्थेमध्ये अवतीभोवती पुष्कळ लोक वेगळ्या प्रकारच्या मनोवृत्तीचे लोक आहेत. येणारे जाणारे आहेत, बघणारे आहेत, वाकुल्या दाखवणारे, थट्टा करणारे, ज्यांनी शिक्षा दिली ते आहेत, असे सगळे लोक आहेत. आणि काही जण आपल्या घरामध्ये बसून त्या ठिकाणी माहिती घेत आहेत नेमक्या हे येशूचं झालं काय. पिलाताला फार ओढ लागली होती ह्या येशूचं होणार काय, म्हणून ज्यावेळेस त्याच्याकडे शरीर मागायला गेले ना तो म्हणाला इतक्या लवकर तो मरण पावला. प्रमुख याजक जे आहेत वलांडणाच्या सणाची तयारी करण्यापेक्षा येशूला वधस्तंभावर मारण्याची तयारी करत होते. असा हा समुदाय सगळा आहे. येशू लटकलेला आहे, हातात खिळे मारलेले आहेत. आज चर्चमध्ये कमीत कमी 3-4 डॉक्टर्स आहेत, हातामध्ये खिळे मारलेले आहेत. ह्या खिळे मारण्याचं जे ठिकाण आहे ना या ठिकाणी माणसाच्या वेन्स आहेत की जिथं पंक्चर झाल्यानंतर माणसाच्या शरीरातलं रक्त हे लवकर वाहू लागतं आणि मनुष्य लवकर डिहायड्रेट होतो. आणि येशू त्या ठिकाणी लटकलेला आहे. येशू सगळ्यांकडे पाहतो. येशूने सैनिकांकडे पाहिलं, येशूने मरियेकडे पाहिले, येशूने मगदले मरियेकडे पाहिलं, येशूने क्लोपाच्या पत्नीकडे पाहिलं, येशूने त्याच्या मावशीकडे पाहिलं, येशूने योहानाकडे पाहिलं, येशूने त्या शताधिपतीकडे पाहिलं, येशूने शिपायांकडे पाहिलं, येशूने शास्त्रांकडे पाहिलं, येशूने त्या ठिकाणी जमलेल्या असणाऱ्या मुख्य याजकाच्या लोकांकडे पाहिलं, वाटसरूकडे पाहिलं, थट्टा करणाऱ्या लोकांकडे पाहिलं. आणि मग हा येशू जो वधस्तंभावरती लटकलेला आहे आणि मग तो म्हणताना असं म्हणतो, पहिलं वाक्य तो आपल्या तोंडातून उच्चारतो. आणि हे जे वाक्य आहे हे त्यावेळेस उच्चारले गेलं असं नव्हे. ग्रीक भाषेमध्ये त्या वाक्याचा अर्थ आहे तो कंटिन्युअसली बोलत होता. कंटिन्युअसली म्हणजे काय, ज्या वेळेस त्याच्यावरती कुभांड रचण्यात आलं त्यावेळेसही त्याच्यावरती कुभांड रचण्यात नसेल चालू तर राहू देत हे जय ज्या वेळेस येशूवरती कुभांड रचण्यात आलं त्यावेळेस देखील ते पाहत होते. आणि येशू त्यावेळेस म्हणतो हे काय करतात त्यांना समजत नाही, तू ह्यांची क्षमा कर. ज्यावेळेस येशूला चपडाका मारण्यात आला हे काय कर, येशू कंटिन्युअसली, ग्रीक शब्दाचा अर्थ आहे तो सतत हे म्हणत होता ह्यांना क्षमा कर. आणि आता सगळे एकत्र आहेत आणि त्यावेळेस तो मोठ्याने म्हणताना असं म्हणतो, हे बापा ह्यांना क्षमा कर कारण ते काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. जगाच्या पाठीवरचं सर्वात सुंदर वाक्य वधस्तंभावरून जे आलेलं आहे ते पहिलं वाक्य आहे, हे बापा ह्यांना क्षमा कर. येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना देखील तो देवाला हाक मारून म्हणतो, हे बापा मी आज तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. येशूच्या असणारी ही भावनावश होणारी प्रार्थना, तो म्हणतो ह्या सगळ्यांनी जे केलेलं आहे याकडे तू लक्ष लाव. येशूची ही प्रार्थना आहे. ह्या प्रार्थनेकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो सांगत असताना म्हणतो की त्याने कठीण अवस्था असताना देवा ज्यांनी काय केलेलं आहे हे सगळं तू सोड. परंतु तो म्हणतो ते काय करतात हे त्यांना समजत नाही. संत पाऊल तिमोथेच्या पत्रामध्ये लिहित असताना असं म्हणतो की आम्ही जे केलं त्यावेळेस ते आम्ही आमच्या पहिलं तिमोथी 1:13 म्हणतो जे काही केलं ते न समजता केलं म्हणून माझ्यावर कृपा दिली. इब्री लोकास पत्र 9:7 म्हणतो आम्ही आमची पापं न समजून केली म्हणून आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस येशू ख्रिस्त ज्यांनी ज्यांनी केलेले, हे देवा त्यांच्या पापाची क्षमा कर. परंतु येशूच्या जीवनात जर आम्ही पाहिलं तर येशूच्या 3 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये येशू अनेक वेळेस लोकांना म्हणतो, तुमच्या पापाची क्षमा हो, तुमच्या पापांची क्षमा हो, तुमच्या पापांची क्षमा हो. लूक शुभवर्तमानामध्ये तो म्हणतो 7वा अध्याय 48 वचनामध्ये, मत्तई शुभवर्तमान 26वा अध्याय 6 ते 13 वचनामध्ये, जी सुगंधित तेल घेऊन आली स्त्री तिला म्हणतो तुझ्या अपराधांची क्षमा झाली. लूक शुभवर्तमान 5वा अध्याय 20व्या वचनामध्ये, पक्षघाती मनुष्य आहे त्याला म्हणतो तुझ्या अपराधांची क्षमा झाली. मत्तई शुभवर्तमान 9वा अध्याय 2रं वचन, पुन्हा पक्षघाती मनुष्य आहे त्याला म्हणतो तुझ्या अपराधांची क्षमा झाली. मग येशूला अशी काय गरज पडली, वधस्तंभावर असताना जो आपल्या सेवेमध्ये म्हणताना सारखा म्हणतो तुझ्या पापाची क्षमा झाली, तुझ्या पापाची क्षमा झाली. एके ठिकाणी येशू म्हणताना असं म्हणतो, मनुष्याच्या पुत्राला भूमीवरती पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे. येशूचा अधिकार असताना देखील वधस्तंभावर असताना तो देवाला म्हणतो, हे बापा तू ह्यांना क्षमा कर, कारण की तो माझ्या आणि तुमच्या अपराधासाठी माझं आणि तुमचं पाप स्वतःच्या डोक्यावर घेऊन किंवा स्वतःवर घेऊन तो वधस्तंभावरती होता. आणि वधस्तंभावर तो केवळ आता त्या ठिकाणी 100% मनुष्य होता, कारण माणसाचं तारण करण्यासाठी 100% माणूस असणं गरजेचं होतं. आणि म्हणून पापक्षमा करण्याचा अधिकार देवाचा आहे. येशू त्या ठिकाणी मनुष्याचा पुत्र म्हणून सेवा करत आहे किंवा वधस्त म्हणून तो देवाकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो, हे देवा हे जे करत आहे त्यांना समजत नाही आणि म्हणून ह्यांच्या अपराधांची तू क्षमा कर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या ठिकाणी काही समुदाय आहे की जे समजून उमजून गोष्टी करत होते. पिलाताला समजत होतं ना काय चाललंय ते, पिलाताला समजत होतं. त्याच्या बायकोने निरोप पाठवला, ह्या माणसाच्या फंद्यात पडू नका, कारण ह्या माणसामुळे मला रात्री स्वप्नात खूप त्रास झालाय. परंतु पिलाताला तरीही त्याचा न्याय करायचा होता. दुसऱ्या वेळेस पिलाताच्या लक्षात आलं की हे सगळं कुभांड याच्यावर रचलेलं आहे. तो म्हणतो तुम्ही घेऊन जा त्याला शिक्षा द्या. ते म्हणतात आम्ही शिक्षा देऊ शकत नाही, शिक्षा देण्याचा आता अधिकार तुझ्याकडे आलेला आहे रोमी साम्राज्यानुसार. आम्ही केवळ शिक्षा काय द्यायची ते सांगू शकतो. त्या असणाऱ्या याजकांनाही समजत होतं आम्ही कुभांडाण्याला धरून दिलेलं आहे. रात्रभर चाललेलं कोर्ट जे आहे त्या कोर्टामध्ये साक्षीदार मिळाले नाहीत तरी त्यांनी येशूवरती त्या ठिकाणी लावलेले धार्मिक आरोप आहेत, पिलाताकडे लावलेले राजकीय आरोप आहेत आणि त्यांनी कुभांड करून धरून दिलं. काही जण आहेत की ज्यांना काम दिलं त्याच्यापेक्षा जास्त त्याने केलं. पिलाताने सांगितलं ह्याला फटके मारून सोडून द्या. शिपायांनी त्याला मुगुड घातला, चपडाका मारल्या, तोंडावर थुंकले, बुक्क्या मारल्या. हे काय सांगितलेलं नव्हतं. हो, कधी कधी माणूस जोशमध्ये खूप बऱ्याच गोष्टी करतो पण त्याचा परिणाम त्याला नंतर भोगावा लागतो. जे सैनिक होते त्या सैनिकांचं तर काम होतं आणि येशू ख्रिस्त म्हणतो हे काय करतात त्यांना समजत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त म्हणतो ह्यांची क्षमा कर. पवित्र शास्त्रामध्ये वधस्तंभावरती ही घटना घडत असताना जुना करार आणि त्याच्या अगोदरचा सगळा जगाचा इतिहासामध्ये मनुष्याच्या परिपूर्ण पापक्षमेचं कुठेही उल्लेख नाही. जुन्या करारामध्ये ज्या वेळेस पापार्पण दिले जायचे त्याच्यामध्ये माणसाच्या पापावर पांघरून घातलं जायचं की ते पाप देव बघत नव्हता. कारण ते जे रक्त वलांडणाच्या दिवशी कोकराचं रक्त घेऊन जो जात होता ना प्रमुख याजक, तो जात असताना तो देवाच्या कराराच्या कोशावर असणाऱ्या दयासनावर शिंपडत असताना तो हे म्हणत होता की मी माझ्यासाठी आणि माझ्या राष्ट्रासाठी हे रक्त घेऊन आलोय. आणि देव त्यांच्या पापावरती पांघरून घालत होता की जे त्यांनी न कळत केलेलं आहे. धिटाईने केलेल्या पातकाविषयी त्यांच्याकडे उत्तर नव्हतं, परंतु न कळत त्याच्यावरती देव पांघरून घालत होता. बकऱ्याचं रक्त मनुष्याच्या पापावरती देवाने कृपा ओतल्यामुळं त्याच्यावरती पांघरून घातलं जात होतं. परंतु तारणारा देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला याच कामासाठी या जगामध्ये पाठवलं, ज्याविषयी लूक 19:10 म्हणतो मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास या जगामध्ये आला. तो असणारा जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र हा वधस्तंभावरती मरण पावत असताना त्यावेळेस तो म्हणतो हे देवा आता माणसांना परिपूर्ण पापाच्या क्षमेची गरज आहे आणि ही परिपूर्ण पापाची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय माणसांना भेटू शकत नाही. कारण की त्या परिपूर्ण पापक्षमेची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होते आणि त्या परिपूर्ण पापक्षमेचा कळस देखील प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. कारण पापक्षमेचा पाया येशूने घातला आणि त्याचा उच्चांक कळस देखील येशूमध्ये पूर्णतेत जातो. आणि म्हणून त्या दिवशी येशू पित्याला म्हणतो मी आता मानव आहेस परंतु तू क्षमा करू शकतोस, ह्यांच्या ठाई पाप मोजू नकोस. आणि ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताकडे येतो त्यावेळेस ख्रिस्ताकडे आल्यानंतर तो म्हणतो ख्रिस्त की आमच्या पापांची मोजणी करू नकोस, म्हणून आमची पाप घेऊन सागरी तळी बुडवली जातात. आणि आज
वधस्तंभावरती मरण पावणारा प्रभू येशू ख्रिस्त पहिलं वाक्य वापरत असताना संत पाऊल लोकांना म्हणताना असं म्हणतो पत्रामध्ये, आम्ही त्याची चित्तवृत्ती धारण करावी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल देऊन आम्ही चालणारे लोक व्हावेत. आणि येशूच्या आज आम्ही गुड फ्रायडेच्या दिवशी देवाचं वचन ऐकत असताना देवाच्या लेकरांकडनं अपेक्षा आहे की आम्ही इतरांच्या पापाची क्षमा करणं गरजेचे आहे. पापाची क्षमा करणं हे देवाने आम्हाला सांगितलं. तू जर त्याच्या पापाची क्षमा केली तर मी तुझ्या अपराधांची क्षमा करेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना. आणि ब्रॅकेटमध्ये स्पष्टपणे लिहिलंय, तुम्ही जर क्षमा केली तर तुमच्या अपराधांची क्षमा होणार नाही. आम्ही पापाची क्षमा का करतो? समोरच्या माणसामुळं नव्हे, तर देवाने आमच्या अपराधांची क्षमा केली, त्याची टेस्ट आम्ही अनुभवली, त्याची आम्ही कृपा जाणली आणि म्हणून आम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करू शकतो. देवाच्या पापक्षमेची कृपा आहे, तोच इतरांना पापक्षमा किंवा त्याच्या चुकांची क्षमा करू शकतो. शास्त्र कुठेही लिहित नाही फॉरगिव्ह आणि फॉरगेट. हे जगाचं वाक्य, फॉरगिव्ह आणि फॉरगेट. शास्त्रामध्ये फक्त लिहिले फॉरगिव्ह, परंतु फॉरगेट का नाही? कारण की आमचं डोकंच तसं आहे. आम्ही म्हातारपणी पण लहानपणाच्या गोष्टी आठवतील, आम्हाला आठवल्यानंतर आम्ही त्याच्यासाठी सूड घ्यायचा नाही, तर आम्ही क्षमेमध्ये वाढायचं. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीने आमच्यासाठी काहीतरी जास्त केलेलं आठवेल त्यावेळेस आम्ही त्या व्यक्तीला देवाकडे सोपवायचं. का सोपवायचं? कारण की रोमकरासपत्र 12व्या अध्यायामध्ये म्हणताना म्हटलेलं आहे, देवाच्या क्रोधाला वाट द्या. आम्ही कोणाचा न्याय करू शकत नाही आणि कोणाला शिक्षा देऊ शकत नाही. आणि जर आम्ही ते करतो तर आम्ही देवाची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरून आम्हाला सांगतो, देवाचे लोक हो, क्षमा करणारे लोक व्हा. क्षमा करणारे माणसं जगामध्ये सर्वात चांगले आणि दुर्मिळ माणसं आहेत. आमची क्षमा देवाच्या प्रकारची क्षमा असावी की ज्याच्यामध्ये आम्ही पुन्हा ते आठवणार नाही. आठवण आली तरी त्याच्यावरती आम्ही काम करणार नाही. आणि म्हणून पहिलं वाक्य आम्हाला सांगतं, येशूने आमच्या अपराधांची क्षमा केली, आम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा केली पाहिजे. आज देवाचे लोक हो, जे आम्ही सगळे देवाचं वचन ऐकत आहोत, कुणी राहिलंय का हो क्षमा करण्याचं? कुणी राहिलंय का हो क्षमा करण्याचं? नाहीतर नुसतंच आलं, स्तुती आराधना ऊपर जाती है, 3:15 चर सुटलं, घरी गेलो, चांगली गोष्ट आहे. उपवास केला, सोडला, चांगली गोष्ट आहे. मी वर्षभर उपवास करतो, गुड फ्रायडेच्या दिवशी मी काही उपवास करून येत नाही. कारण की हा आनंदाचा दिवस आहे हो. येशू माझ्या पापासाठी मरण पावला, आहे ना आनंद. आम्ही देवाकडे कृपा मागितली पाहिजे. आणि म्हणून जर कुणी राहिलंय क्षमा करायचं, आज क्षमा करा. इथं बसून चर्चमध्ये देवाला सांगा, गाणं आता सुरू होईल त्याच्या अगोदर, हे देवा, हा माणूस माझ्या अंतःकरणात फार खट्ट बसलाय, ह्याने माझं खूप वाईट केलं. येशू ख्रिस्त एवढं तर वाईट नाही झालं ना आमचं? झालं का हो? येशूने आमच्या पण पापाची क्षमा मागितली तिथं. म्हणून युगारंभी सुरू झाल्यापासून ते येशूच्या दुसऱ्या येण्यापर्यंत जेवढं काय पाप आहे ते सगळं येशूने आपल्या स्वतःवर घेतलं. आम्हाला कोणी खिळे ठोकले का हातात? नाही ठोकले, पण आम्ही क्षमा केली पाहिजे. क्षमेचं अंतःकरण हे आम्हाला देवाच्या कृपेमध्ये प्राप्त होतं. आम्ही क्षमा करायची. म्हणून देव म्हणतो, तू कोणाचा सूड घेऊ नकोस. आम्ही ज्यावेळेस देवाकडे सोपवतो त्यावेळेस देव काम करतो. प्रिय बंधू भगिनी, वधस्तंभावरचा पहिला शब्द आज आमच्या सगळ्यांना विचारत आहे, कुणी राहिलंय का क्षमा करायचं? नातेवाईक, भाऊ बहीण, आजी आजोबा, सासू सासरे, मित्र, मंडळीतले लोक, मंडळीच्या बाहेरचे लोक, एकदा क्षमा करून बघावं. क्षमा केली ना आम्हाला रात्री शांत झोप लागते. क्षमा केली ना, किती परिस्थिती द्या, आमच्या अंतःकरणात एक वेगळी देवाची शांती आहे. क्षमा केली ना, आमच्या जीवनामध्ये आमची हाडं ठणकत नाहीत. कारण शास्त्र म्हणतं मत्सर आणि हाडं ठणकतात. कधी कधी आमच्या जीवनामध्ये असणारे आजारपण आम्ही कोणाला तरी क्षमा केली नाही म्हणून ते आजारपण. आमच्या जीवनामध्ये असणारं नुकसान आम्ही कोणाला तरी क्षमा केली नाही म्हणून ते नुकसान आहे. कशावरून? योबाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो, 3 मित्र आले आणि योबाला देव म्हणतो, जर तू ह्या तिघांची क्षमा केली तर मी क्षमा करेन. आणि योबाने क्षमा केली. सगळ्यात चांगला क्षमा करणारा माणूस मला बायबलमध्ये भेटतो, योसेफ. ह्या योसेफाला भावांनी घेतला. आला 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 स्वप्नदर्शी आला, म्हटले धरा, मारून टाकू, नको नको खड्ड्यात टाकू, बान्यामीन म्हटला. कारण बान्यावाची इच्छा होती त्याला परत उचलून आपल्या वडिलाकडे पाठवून द्यावं. बान्यामीन येऊपर्यंत धान्य घेतला आणि ह्याला 30 रुपयाला विकून टाकलं.
भयंकर अवस्था आहे हो. त्यांचा काय अधिकार होता योसेफावर विकायचा होता का? कोणाचा मुलगा होता? याकोबाचा. याकोबाने विकलास तर ओके होतं, हे भाऊ का विकतात? कधी कधी अशा गोष्टीकडे आम्ही येतो जिथं आमचा संबंध नाही, त्याप्रमाणे या भावाने विकून टाकला त्याला. हा बिचारा गेला, काबाड कष्ट केले, तिथं राहिला, एकामागे एक त्याच्या असणारे मालक बदलले, शेवटी तो पंतप्रधान झाला मिस्राचा. आणि मग भाऊ समोर आल्यानंतर ह्याला काय आठवलं? मला कसं विकलं, आठवलं ना? ह्याला आठवलं की हे माझे भाऊ आहेत, आणि तो कोपऱ्यामध्ये जाऊन ढासा रडला आपल्या भावांसाठी. त्याला आपण म्हणतो क्षमा करून प्रीती दाखवणं. आणि मग याकोब मेल्यानंतर हे भाऊन त्याच्या पुढे उभं राहतात. त्यांना माहिती आहे की आपला भाऊ आता खूप मोठा माणूस झालाय, सुटकीसरशी आपलं सगळं होत्याचं नव्हतं करू शकतो. आणि त्यांना, तुझा बाप जिवंत असताना आम्हाला असं म्हणाला की ह्यांच्या पदरी असणारं पाप त्यांच्याकडे मोजू नको. पण योसेफाचं वाक्य फार, मी काय देवाच्या ठिकाणी आहे का? जर आम्ही कोणाला तरी शिक्षा देण्याचा प्रयत्न करतो तर आम्ही देवाचं ठिकाण घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही आमच्या स्वतःला पापक्षमेमध्ये वाढवायला पाहिजे आणि इतरांची पापक्षमा केली पाहिजे. आम्हाला जर पापक्षमा पाहिजे, आम्हाला जर आरोग्य हवं, आम्हाला जर नुकसान नको आहे, तर पापक्षमा करून बघा, देव आम्हाला शांती देतो. यावेळेस आपण सर्वजण उभा राहूयात आणि गीत गाणार आहोत. येशू का नाम है सारी जमी पर, जिससे पापी पाते उद्धार.